2 वर्षापूर्वी जर मला कोणी सांगितलं असतं, की एक दिवस मी माझ्या कामासाठी दिल्लीला अवॉर्ड घ्यायला जाणार आहे, तर कदाचित मी स्वतःवर विश्वास ठेवला नसता. हाय, मी पूजा. मी पण तुमच्यासारखीच एक साधी हाऊसवाईफ आहे, 2 मुलांची आई आहे. माझं जग घर, किचन, मुलं आणि जबाबदाऱ्या यांच्याच भोवती फिरायचं. स्वतःसाठी वेळ काढणंही कधी-कधी अवघड व्हायचं. पण एक दिवस मी स्वतःला प्रश्न विचारला, मी माझ्या स्वप्नांना अजून किती दिवस थांबवणार? मग काय, त्या एका निर्णयाने माझ्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली. आज बॅग पॅक करताना माझ्या मनात फक्त कपडे नव्हते, तर आठवत होत्या त्या असंख्य रात्री जेव्हा सगळे झोपल्यानंतर मी शिकत बसायचे. आठवत होत्या त्या सगळ्या चुका, ते अपयश आणि पुन्हा पुन्हा उभं राहायची हिंमत. कारण एक वेल एज्युकेटेड मुलगी घरच्या जबाबदाऱ्यांमुळे हाऊसवाईफ होणं स्वीकारते, तेव्हा तिला एक गोष्ट सॅक्रिफाईस नाही, अनेक गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात आणि त्यातून स्वतःचे स्वप्न पूर्ण करायची जिद्द ठेवून ती प्रत्यक्षात आणते. त्यावेळेस तिला जग जिंकल्यासारखं वाटतं. आणि आला तो दिवस ज्याची मी कित्येक दिवसापासून वाट पाहत होते. सासर आणि माहेरच्या संपूर्ण खानदानापर्यंत आजपर्यंत कोणी सक्सेसफुल झालं नाही, इतकी सक्सेसफुल व्हायचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात आणलंसुद्धा. सासर आणि माहेरच्या ब्लडलाईनमधली मी पहिली मुलगी, जिने पहिल्यांदाच विमानाने प्रवास करायला सुरुवात केली. मग काय, थोडा मेकअप वगैरे केला आणि निघाले फ्लाईट पकडायला. माझ्या प्रवासाची सुरुवात मी देवाच्या आशीर्वादाने आणि आई आणि सासूच्या आशीर्वादाने केली. सगळ्यांना बाय बाय करून मी निघाले एअरपोर्टवरती. घराबाहेर पडताना मनात उत्साह होता, पण त्याहून मोठी कृतज्ञता होती. कारण माझा प्रवास दिल्लीपर्यंतचा नव्हता, माझा प्रवास स्वतःला शोधायचा होता. एअरपोर्टवरती असताना मला जाणवलं की कधी काळी जिथे मी स्वतःवर शंका घ्यायचे, आज तिथे मी माझ्या स्वप्नांसोबत प्रवास करत होते. फर्स्ट फ्लाईट, फर्स्ट एक्सपिरियन्स, खूप आनंदी होते. या दिवशी मला असं वाटत होतं की मेहनत करताना जितके पेन सहन केले, त्याहूनही सुंदर हा प्रवास होता. दिल्लीला पोचल्यानंतर कित्येक क्षण दिल्लीला पोहोचल्यानंतर प्रत्येक क्षण खास वाटत होता. एअरपोर्टवरून आमचा स्टे लोकेशन खूप दूर होता. प्रवास करून आम्ही खूप थकलोही होतो आणि म्हणून डिनर करून आम्ही हॉटेलला गेल्यानंतर झोपी गेलो. कारण खरी एक्साइटमेंट होती ती उद्याची. एक्साइटमेंट इतकी होती की मी लवकर उठले आणि तयारी करताना माझ्या मनात एकच विचार होत होता की इथंपर्यंत पोचणं हीच माझी सर्वात मोठी जीत आहे. सकाळी स्वतःला तयार होताना आरशात फक्त माझा चेहरा दिसत नव्हता, दिसत होती ती एक स्त्री जिने परिस्थितीपेक्षा स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. पूर्ण शाळा आणि कॉलेजपर्यंत सर्टिफिकेटशिवाय कधीही काहीही न कमवलेली मुलगी आज अवॉर्ड घ्यायला जाणार होती. आयुष्यातला पहिला अवॉर्ड म्हणून मी खूप छान तयार झाले. खूप सारे फोटोज आणि व्हिडिओ शूट केलं आणि आता खूप भूक लागली होती, म्हणून मी पटकन ब्रेकफास्ट केला आणि आम्ही निघालो इव्हेंट लोकेशनला. तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी मी भेटले ते माझ्या रिलेशनशिप मॅनेजरला. कारण सक्सेस इज नॉट अ सोलो जर्नी. आज मी जिथे होते आज मी जिथे आहे ते सगळं मला माझ्या प्रॉपर गायडन्स आणि वेळोवेळी सपोर्ट मिळाल्यामुळं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांनी मला कधी डिमोटिवेट होऊ दिलं नाही. आणि म्हणून ह्या मिळालेल्या संपूर्ण प्लॅटफॉर्मचा आणि सपोर्ट, ट्रेनिंग या सगळ्यांमुळे माझ्या हातात आज ट्रॉफी येणार होती. इव्हेंट सुरू व्हायला थोडा वेळ बाकी होता, म्हणून मी पुन्हा एकदा चहा आणि कुकीज खाऊन घेतल्या आणि काही वेळातच इव्हेंट सुरू झाला. यामध्ये मला खूप काही शिकायला मिळालं. कम्युनिकेशन्स कसलं असलं पाहिजे, आपण आपले स्किल्स कसे डेव्हलप करायचे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली जी मला वर्षभर पुरणारी होती. आणि आता वेळ येणार होती ती मी केलेल्या मेहनतीचं फळ हातात घ्यायची. काही क्षणातच माझं नाव स्टेजवर पुकारलं गेलं. हातात अवॉर्ड होता, पण त्या अवॉर्डमध्ये माझ्या प्रत्येक छोट्या प्रयत्नाचं, प्रत्येक संघर्षाचं आणि प्रत्येक हार न मानलेल्या दिवसांचं प्रतिबिंब होतं. हा अवॉर्ड फक्त माझा नाही, हा प्रत्येक त्या हाऊसवाईफचा आहे जिला वाटतं की मी खूप उशीर केला आहे. विश्वास ठेवा, उशीर कधीच होत नाही. तुमचं घर सांभाळणं ही तुमची ताकद नाही, तीच तुमची मर्यादा असायला नको. स्वप्न पाहायचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे. कदाचित तुमचा पुढचा प्रवासही तुमचा असू शकतो. कारण माझ्यासारखी एक साधी हाऊसवाईफ जर इथंपर्यंत पोहोचू शकते, तर तुम्हीसुद्धा नक्की पोहोचू शकता. अवॉर्ड मिळायचा आनंद इतका होता की एनर्जी इतकी होती की आम्हाला पाहून स्वतः कंपनीचे फाउंडर रितेश अग्रवाल आम्हाला कंपनी द्यायला आले. हा आनंद सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केला. खूप नाचलो, गायलो, धम्माल मस्ती केली आणि त्यानंतर मी माझ्या काही सिनियर्स आणि माझ्या फ्रेंड्सना भेटले. त्यांनी
त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी नव्याने शिकल्या, जाणून घेतल्या आणि इव्हेंट संपल्यानंतर माझा परतीचा प्रवास सुरू झाला. हा व्हिडिओ जर एखादी हाऊसवाईफ पाहत असेल, जिला वाटत आहे की माझ्याकडे वेळ नाही, माझं वय निघून गेलं आहे, माझ्याकडे टॅलेंट नाही किंवा माझ्याकडे असं काहीच नाही की ज्याने मी सक्सेसफुली होईल, तर लक्षात ठेव, मी तुझ्यापेक्षा वेगळी नव्हते. मी फक्त एक दिवशी सुरुवात करायचा निर्णय घेतला. एक विनंती करू तुला, तू तुझ्या स्वप्नांना कधी थांबवू नकोस. आज एक नवीन स्किल शिक, एक पुस्तक वाच, एक व्हिडिओ बघ, 1 तास स्वतःमध्ये इन्व्हेस्ट कर. पण स्वतःचा आजचा दिवस उद्यावर ढकलू नकोस, कारण कदाचित आजची छोटीशी सुरुवात उद्या तुझ्या हातातही एक अवॉर्ड देऊ शकतो. हा मेसेज जर एक एक खास मेसेज मी तुझ्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तो नक्की वाच आणि मेसेज हेल्पफुल वाटला तर रिप्लाय कर, हाय पूजा, मी तुला गाईड करेन.